प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाची स्थापना. ब्राह्मो समाजाचे एक प्रभावी नेते केशवचंद्र सेन हे मुंबईत आले. त्यांनी मुंबईत धर्मसुधारणा व समाज सुधारणेच्या संदर्भात व्याख्याने देऊन लोकांना मार्गदर्शन केले. या व्याख्यानातून समाज व धर्मसुधारकांना प्रेरणा मिळाली. दादोबा पांडुरंग तर्खडकर, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन इत्यादींनी 31 मार्च 1867 रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली. पुढील काळात या समाजात वा मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर इत्यादी विचारवंत सहभागी झाले. प्रार्थना समाजामार्फत सुबोध पत्रिका सुरू केलेली होती. त्यातून प्रार्थना समाजाच्या तत्वज्ञानाचा प्रसार केला जात होता. मुंबईतील गिरगाव विभागात या समाजाने स्वतःची इमारत बांधली. प्रार्थना समाजाची तत्वे. परमेश्वर एक आहे, तो सर्व विश्वाचा निर्माता आहे. तो चिरंतन, अनाकलनीय व निराकार आहे. तो सर्वशक्तिमान, दयाळू व पवित्र आहे. सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गांनी गेल्यानेच तो प्रसन्न होतो. परमेश्वराच्या प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते. मूर्तिपूजा परमेश्वराला मान्य नाही. परमेश्वर अवतार घेत नाही, तसेच परमेश्वराने कोणतेही धर्मग्रंथ लिहिले नाहीत. सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत. म्हणून सर्वांनी एकमेकांशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे. प्रार्थना समाजाचे कार्य. प्रार्थना समाजाने हिंदू धर्मातील दोष दूर करण्यासाठी धर्मसुधारणा करण्याचे कार्य हाती घेतले होते. त्यात अस्पृश्यता निवारण, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, विधवांचे केशवपन इत्यादी बाबतीत भरीव कार्य केले. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून नामजोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न करणारी सोशल सर्व्हिस लीग ही संस्था स्थापन केली. नामदार गोखले यांनी देशसेवेसाठी निर्भय कार्यकर्ते निर्माण होण्यासाठी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी म्हणजेच भारत सेवक समाजची स्थापना केली. महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली. पुढील काळात या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले. या वेगवेगळ्या संस्थांतून या समाजासाठी व देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण केले. या समाजाने अनेक लोकोपयोगी कामे केली. पंढरपूर येथे अनाथ बालकाश्रम सुरू केले. मजुरांसाठी मुंबईत रात्रशाळा सुरू केल्या. आर्य महिला समाज ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था स्थापन केली. असे कार्य करून सुद्धा हा समाज हिंदू धर्मीयांना आपल्या कार्यात सामावून घेऊ शकला नाही. कारण या समाजाच्या अनुयायांच्या कृतीत व वर्तनात विसंगती होती. या समाजाने ब्रिटिश सत्तेचे समर्थन केले होते. या समाजाचे नेते बुद्धिजीवी व विचारवंत होते, परंतु त्यांना समाजाशी जवळीक साधता आली नाही. त्यामुळे हा समाज काळाच्या ओघात लोप पावला.